गोष्ट पावसाळ्यातील आहे. आषाढातील एका पावसाळी दिवसात, बहुधा ऑगस्टचा महिना अखेर असावा. घराकडे निघायला मला बराच उशीर झाला होता. त्या दिवशी पुण्याहून सोलापूरकडे येणारी कन्याकुमारी एक्सप्रेस खूपच उशिरा आल्याने स्टेशनवरून निघायला रात्रीचे 1:30 वाजले होते. पार्किंग लॉटमध्ये सकाळी जाताना ठेवलेल्या गाडीच्या सीटवर जमा झालेली धूळ हाताच्या एका फटक्यात उडवून काहीशा रागाने बाईक स्टार्ट केली. जुना पुणे नाका क्रॉस करून पुढे गेलो. शहरी वसाहतीचा भाग संपला. पावसाळी दिवस असल्याने रस्ता निसरडा झाला होता. मध्यरात्र उलटून गेलेली असल्याने क्वचितच एखादी दुसरी लहान सहान दुचाकी रस्त्यावर दिसत होती. हायवेचे काम नुकतेच पूर्ण झालेले असल्याने चकाचक टार रोडवरून सुईक आवाज करत, कट मारत, ओव्हरटेक करत गाड्या पळवण्याचे काम मोठे जोमाने चालू होते. मोठाले मालट्रक, अजस्त्र कंटेनर आणि वेगाने धावणाऱ्या कार्सनी रस्त्याचा जणू ताबाच घेतला होता. या रहदारीचा काही नेम नाही, असा विचार करत मी जपूनच साईड रोडवरून गाडी चालवत होतो. बोचरी थंडी अंगात शिरून अंगभर गारवा मुरवत होती. सू आवाज करत वारे कानाशी लगट करत होते. सोलापूर मागे पडून आता बराच वेळ झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या हॉटेल्समधील लाईट्स बंद झाले होते. काही ठिकाणी बाहेरचे दिवेही मालवलेले होते. एखादा दुसरा ढाबा फिकट पिवळसर उजेडात जागा असल्याची साक्ष पटवून देत होता. लाँग ड्राईव्हवरील मोठाले ट्रक्स छोट्याशा विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला व अशा ढाब्यात थोड्या वेळासाठी थांबत असल्याने तिथे तुरळक गर्दी दिसत होती. एखाद्या छोट्याशा टपरीवजा चहाच्या ठेल्यावरील भरारा आवाज करणारा निळ्या पिवळ्या ज्योतीचा स्टोव्ह आणि त्यावर ठेवलेली जर्मनची चहाची किटली उगाच लक्ष वेधून घेत होती. अवतीभवती तोंडाला मफलर गुंडाळून पेंगुळलेल्या झोपेला दूर सारण्याच्या अनिच्छेने 2-4 माणसं हाताची घडी घालून उभी होती. मी इकडे तिकडे बघण्याचे टाळत पुढे बघून गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होतो. पण निरीक्षण सवय काही केल्या मोडत नसल्याने किती जरी टाळले तरी इकडे तिकडे हटकून लक्ष जात होते. त्या नादात मला लक्षातच आले नाही की एकाएकी रहदारी अगदीच तुरळक होत गेली आणि रस्ता निर्मनुष्य होत गेला. काही वेळातच गावाकडचा रस्ता लागणार असल्याने मी गाडीचा वेग कमी केला. तोच दूर अंतरावर एक कार रस्त्यावरच उभी असल्याचे लांबून दिसले. शिवाय कारच्या उजव्या बाजूस ड्रायव्हिंग साईडला एक जोडपं उभं होतं. बहुधा त्यांनी मला पाहिलं असावं. ते गाडी थांबवण्यासाठी अंगठ्याची खूण करत होते. दुरून मला काही स्पष्ट दिसले नाही. मात्र जवळ येताच ध्यानात आले की आलिशान पांढरी शुभ्र स्कोडा गाडी अगदी रस्त्यातच उभी होती. तिच्या बाहेर श्रीमंतीच्या खाणाखुणा अंगावर असणारं देखणं रुबाबदार मध्यमवयीन जोडपं उभं होतं. बहुधा ते बऱ्याच वेळापासून इथे उभे असावेत. त्यांनी माझ्या आधी काहींना विनंती केली असावी. पण कुणी थांबले कसे नाही याचे मला जरा नवलच वाटले. खरे तर मला फार उशीर झाला होता. घरातले सगळे जण नेमके गावाकडे गेलेले होते. गावाकडे जाऊन तब्बल 1 महिना उलटला असल्याने कधी एकदा गावातल्या घरी जाऊन पलंगावर पाठ टेकवतो असे झाले होते. पण समोरील गोंधळात टाकणारे दृश्य बघून आणि मदतीचा स्थायी भाव अंगी जरा जास्तच असल्याने माझ्या नकळत मी गाडीचे ब्रेक्स दाबले देखील. त्यांच्या अगदी जवळ गेल्यावर मी बाईक आधी रस्त्याच्या कडेला घेतली. कधी कधी 12 भानगडी देखील हायवेवर घडत असल्याने अगदी सावधपणे त्यांना विचारले, "काय झाले सर, काही अडचण?" माझ्या प्रश्नावर त्यांनी एकमेकांकडे पाहिले. तो पुरुष काही बोलणार त्याआधी ती स्त्रीच बोलली, "काही नाही ओ भाऊ, आमची कार बंद पडलीये. खरे तर आम्ही पुढे गेलो होतो, पण आमच्या मुलांनी हट्ट केल्याने आम्ही पुन्हा मागे फिरलो आहोत." त्यांनी काय सांगितले मला काहीच कळले नाही. माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत तो पुरुष उत्तरला, "त्याचे काय झाले? आम्ही मुंबईचे आहोत. आमच्या मुलांना आणि भावाच्या कुटुंबाला सोबत घेऊन आम्ही 2 कारमधून एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी सोलापूरला आलो होतो. रात्री निघण्यास उशीर झाला. मुले लहान आहेत, त्यांना भूक लागली. मग वाटेत लागणाऱ्या टोल प्लाझापाशी थांबावे अशी त्यांची इच्छा होती. पण नेमके आजच टोल प्लाझावरील हॉटेल बंद होते. मग आम्ही त्यांच्यासाठी पुन्हा मागे फिरून पार्सल आणण्यासाठी मागे वळलो होतो. मुले भावाच्या गाडीत झोपी गेली असतील. त्यांना भूक लागली असेल. भाऊ आणि वहिनी देखील दिवसभराच्या ताणाने थकली असतील. तेही झोपे गेले असतील. त्यांची तरी झोप मोड का करावी म्हणून आम्ही त्यांना कळवले नाही. पण काही वेळात गाडी सुरू झाली नाही तर त्यांना कळवावे लागेलच. "होय ना गं." शेवटचे वाक्य बोलताना त्या माणसाचा कंठ दाटून आल्यासारखे वाटले. सगळे एका दमात बोलून झाल्यावर त्याने कारचे दार उघडले. 2-3 कॅरीबॅगमध्ये काहीतरी खाद्यपदार्थ होते.
डॅशबोर्डमधील ड्रॉवर खोलून त्याने आतील एका नक्षीदार टिफिनमध्ये त्या कॅरीबॅग ठेवल्या. टिफिन माझ्या हाती दिला होता आणि भावाच्या BMW गाडीचा नंबर सांगितला. टोल प्लाझापाशी गाडी थांबली असेल. त्यांना एवढे पार्सल नेऊन द्या. माझी मुले भुकेले असतील. हो, अगदी काकुळतीला येऊन त्या स्त्रीने सांगितले. फिक्कट निळसर साडी आणि त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज, बांगड्या तिला खुलून दिसत होत्या. त्या चांदण्या रात्री तिच्या कपाळावरचे लाल भडक कुंकू चांगले उठून दिसत होते. वाऱ्यावर भुरभुरणारे केस कपाळावर येत होते. इतक्या गार हवेत देखील तिच्या कपाळावर जमा झालेले घर्मबिंदू मला उगाच कासावीस करून गेले. मंगळसूत्राशी चाळा करत, पदर सावरत एका अनामिक अवस्थेने ती बोलत होती. अहो, त्यात काय एवढे? मुलांचा डब्बा हातोहात नेऊन देतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. कार सुरू होत नसेल तर माझ्या ओळखीच्या मेकॅनिकला बोलवू का? माझ्या अनपेक्षित प्रश्नाने ते दोघेही किंचित गांगरले. त्यामुळे मीच बोलता झालो. नाहीतर तुम्ही हायवे पोलिसांना कळवा, ते तुम्हाला मदत करतील. असं हायवेवर थांबणं धोक्याचं आहे. शिवाय तुमच्यासोबत बाईमाणूस आहे. माझ्या या उद्गारांनी ते अजूनच हतबल झाल्यासारखे वाटले. मग मी न राहून त्यांना म्हटले, माझे घर लहान आहे, पण इथून जवळ आहे. तुम्ही, तुमची मुले आणि भाऊ, वहिनी सगळेच जण आमच्या घरी थांबा. मुक्काम करून, गाडीचे काम करून सकाळी मुंबईला रवाना व्हा. आता त्याचा काय उपयोग? बराच उशीर झालाय. डबा थंड होईल. आधीच सगळं संपलंय. निघा लवकर, आम्ही निघतोच आहोत असं सांगा त्यांना. माझे बोलणे अर्ध्यात तोडत ती स्त्री कातर आवाजात अर्धवट तोंडात पुटपुटत बोलली. शेवटचे शब्द बोलताना तिचा आवाज खूपच कातर झाल्यासारखा वाटला. मग मीही अधिक पल्हाळ न लावता तो टिफिन घेतला, हँडलला असणाऱ्या पिशवीत ठेवला. त्या दोघांनी हात जोडले तसे मीही यंत्रवत हात जोडले. का कुणास ठाऊक, पण त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखे वाटले. मी तिथून निघालो खरं, पण पुढे काही अंतरावर रस्त्यात उभ्या असणाऱ्या ट्रककडे पाहून उगाच मनात वाईट विचार चमकून गेले. खरे तर माझे गाव टोल प्लाझाच्या अलीकडे होते, पण त्या जोडप्याने इतके कळवळून सांगितल्याने आणि त्यांचे कारणही रास्त वाटल्याने मी गावचा रस्ता लागूनही गावाकडे न वळता वेगाची झिंग असणाऱ्या निर्जीव भकास रस्त्यावरून गाडी चालवणे मला मुळीच आवडत नाही. माझी आपली पाऊल वाटच बरी. वाटसरूशी बोलणारी, त्याच्या सुखदुःखात सामील होणारी, त्याला आपलंसं करणारी, अनाईच्या कुशीची ऊब देणाऱ्या पाऊलवाटेची सर या डांबरी हायवेला कधीच येणार नाही. हे माझे विचारांचे नेहमीचे पालुपट डोक्यात घोळवीत मी पुढे मार्गस्थ झालो. काही वेळातच सावळेश्वरजवळचा टोल प्लाझा आला. माझ्या गावापुढे असणाऱ्या ह्या गावाचे नाव मला खूप आवडते. सावळेश्वर, सावळा ईश्वर, श्रीकृष्ण. गावाचे नाव साक्षात श्रीकृष्ण. पण टोल प्लाझा जवळ आल्यावर मी जरा चकितच झालो, कारण तिथले हॉटेल चालू होते. बाहेरील साईन बोर्डच्या लाईट्स चालू होत्या. हॉटेलच्या आजूबाजूस किंवा विरुद्ध दिशेसही काळ्या रंगाची BMW कार दृष्टीस पडली नाही. मी जरा विचारात पडलो. म्हटले, हेच तिकडे गेले की काय? विचार करत करत हॉटेलबाहेर गाडी उभी केली. हँडलला लावलेली पिशवी हातात घेऊन लगबगीने हॉटेलच्या पायऱ्या चढून ते लोक आत आहेत का ते पाहण्यासाठी आत डोकावून पाहिले. पण आत फक्त 1-2 वाट आणि वेळ चुकलेले ग्राहक होते. त्या जोडप्याने सांगितल्यापैकी दुसरे जोडपे वा कोणी लहान मुले इथे नव्हती. कदाचित मी इकडे येत असताना हे लोक विरुद्ध दिशेने माघारी फिरले असतील अशी शक्यता मनात धरून मी इकडे तिकडे नजर फिरवीत उभा राहिलो. तोंडावर झोपेच्या नक्षा वांगवत जांभया देत एक वेटर कोपऱ्यातल्या टेबलापाशी बसून होता. कॅश काउंटरवरील साहेबराव पेंगेच्या अधीन झाला होता. मी त्याच्या समोरील बरणीवर हात मारत, अरे साहेबराव, उठकी का अशी जोरदार हाळी देताच तो जरासा दचकून जागा झाला. एक वार त्याने हातातील घड्याळाकडे पाहिले, भिंतीवरील घड्याळाकडे पाहिले, अन मग पहिल्यांदा बघत असल्यागत त्याने मला खालपासून वरपर्यंत न्याहाळले. माझ्या हातातील पिशवीकडे लक्ष जाताच तो एकदम दक्ष स्थितीत आला. अरे, आता गिऱ्हाईक येऊन बसलंय, वेटर झोपा काढतोय आणि मालक घोरत बसलाय. कसं चालणार रे हॉटेल? आणि हॉटेल कधी उघडलंस? 1-2 तासाआधी बंद होतं का हॉटेल? इथं थांबलेली माणसं कुठं गेलीत? की आज रात्री जेवण बनवायचे थांबवलंय? का आपला वस्ताद आला नाही? नेमकं काय झालंय आज? का तुला गिऱ्हाईक जादा झालंय? माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता साहेबराव माझ्या तोंडाकडे मख्ख नजरेने बघत बसला होता. मला जरा रागच आला. अरे, घुम्यागत बघत काय बसलास? बोल की जरा. असं खडसावून देखील त्याने विशेष प्रतिसाद दिला नाही.
त्या उलट आतल्या पोऱ्यास माझ्यासाठी कडक चहा ठेवायला सांगितला. आता मात्र मी जरा चमाकलो. माझ्याकडे बघत साहेबराव गंभीर चेहरा करत घोगऱ्या आवाजात बोलला, बापू, झालं का बोलून? का अजून काही विचारायचे आहे? मी काही सांगू का तुम्हाला? आधी हातातली पिशवी खाली ठेवा. त्याच्या या थंड पावित्र्याने मी सर्दच झालो. माझ्या चेहऱ्याला न्याहाळत साहेबराव बोलता झाला, बापू, तुमच्याजवळ कुणी जेवणाच्या पार्सलची पिशवी दिली आहे का? मला जरा आश्चर्य वाटले. पुन्हा मनात आलं की आपल्या आधी किंवा नंतर त्या जोडप्याने आणखी कुणाजवळ पार्सल दिले की काय. बहुधा तसेच झाले असेल. ते पार्सल घेऊन ही मंडळी इथून पुढे गेली असतील. या विचाराने थोडेसे हायसे वाटून मी मान डोलवली. त्यावर साहेबरावाच्या चेहऱ्यावर थोडेसे भीतीचे भाव उमटले. कपाळावर आट्यांचे जाळे गोळा झाले. घसा खाकरत त्याने पुढचा प्रश्न टाकला, बघू, कुठे आहे ती पार्सलची पिशवी? जरा दाखवा बरं मला. आता ह्याला त्याच्याशी काय असेल बरं, असा विचार मनात आला. पण पार्सल दाखवाच असे म्हणतोय तर त्याला दाखवायला काय हरकत, असा विचार करत मी पिशवीत हात घातला आणि दचकलोच. त्या जोडप्याने दिलेला टिफिनचा डब्बा जागेवर नव्हताच. म्हटलं वाटेत डब्बा पडला की काय? मग डब्बा पडल्याचा आवाज कसा काय आला नाही? मग डब्बा गेला कुठे? मी पिशवीत वरपासून खालपर्यंत हात घालून चाचपू लागलो. एक एक करून पिशवीतले सगळे साहित्य बाहेर काढले, पण तो टिफिन काही जागेवर नव्हता. मनात विचार आला, समजा ते लोक इथे आले तर त्यांना काय उत्तर द्यायचे? त्या जोडप्याचे भाऊ बहिणी आपल्याला शोधायला पुढे मागे गेले असतील आणि ते आता क्षणात इथे आले तर काय करायचे? त्या भुकेल्या लहानग्या जीवांनी आईबाबांनी पाठवलेल्या पार्सलमधील चीजवस्तू खायला मागितलं तर काय करायचे? या सगळ्या विवंचना माझ्या चेहऱ्यावर साफ झळकल्या असाव्यात. त्यामुळेच की काय साहेबराव अगदी शांतपणे माझ्याकडे बघत होता. माझ्या अवस्थेला निरखत तो जड आवाजात बोलला, बापू, तुमच्याकडे कुठला टिफिन कुणी दिलेलाच नाही. हा एक भास आहे. मागील 10 दिवसापासून हे असंच चालू आहे. रोज अपरात्री कुणी ना कुणी येतो आणि त्याने दिलेले टिफिन घ्या म्हणतो, पण हाती काहीच नसते. साहेबरावाच्या ह्या खुलाशाने मी भेदरून गेलो. त्याला म्हटलं, अरे असे कसे काय शक्य आहे? भास कसे म्हणतोस तू? मी तर त्यांच्यापाशी काही वेळापूर्वीच बोलून आलो आहे. तेही थोड्या वेळात येतीलच. माझे वाक्य अर्ध्यात तोडत साहेबराव बोलला, आपले हॉटेल बंद आहे. काळ्या रंगाच्या BMW त्यांचे भाऊ आणि वहिनी इथे टोल प्लाझापाशी बाहेर कार थांबून उभे आहेत. त्यांच्यासोबत 2 लहान मुलं आहेत. ते मुंबईहून सोलापूरला कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते. निघायला उशीर झाला होता. मुलांना भूक लागली. मग टोल प्लाझावरील हॉटेल बंद असल्याने मुले भावाच्या गाडीत ठेवून ते पार्सल आणायला माघारी फिरले. काही अंतरावरील ढाब्यावर गेले, पार्सल घेतले. ढाब्यापासून काही अंतर जाताच रस्त्याच्या मधोमध त्यांची गाडी बंद पडली. त्यांनी गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी सुरू होत नव्हती. भाऊ आणि वहिनी झोपले असतील म्हणून त्यांनी त्यांना फोन केला नाही. आत्ता सुरू होईल, मग सुरू होईल म्हणून हायवे पोलिसांना कळवले नाही. गाडी सुरू होईपर्यंत पार्सल कुणाजवळ तरी पुढे पाठवून द्यावे म्हणून त्यांनी एखाद्या वाटसरू दिसतो का हे पाहण्यास सुरुवात केली आणि तुम्ही त्यांच्या नजरेस पडलात. तुम्हाला बघून त्यांनी अंगठ्याने गाडी थांबवण्याची खूण केली. इतक्या रात्री काय झाले असेल हा विचार करत तुम्ही आपसूक गाडी थांबवलीत. त्यांच्याशी बोलून झाल्यावर त्यांनी एका नक्षीदार टिफिनमध्ये ते पार्सल घालून दिले. ते घेऊन तुम्ही पुढे निघून आलात. इथे येऊन चकित झालात, कारण इथे तर कुणीच नाही. साहेबराव एका दमात एका लयीत सांगत गेला आणि मी आवासलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे दिग्मूढ होऊन बघत याचे बोलणे ऐकत राहिलो. त्यावर काय बोलावे हे मला सुचलेच नाही. जणू मी थिजून गेलो होतो. बापू, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं मला कसे काय ठाऊक? साहेबराव मला काहीतरी विचारत होता आणि माझे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. नेमके काय झाले आहे हेच मला कळत नव्हते. इतक्यात गरम गरम वाफाळता चॉकलेटी चहा आला. साहेबरावाने वेटरला तिथून जाण्यास हातानेच खुणावले. घरून आणलेली कॅश काउंटरच्या खाली ठेवलेली पाण्याची बॉटल त्याने वर काढली. एका ग्लासात पाणी ओतून ग्लास माझ्याकडे सरकावत त्याने हलकेच माझ्या खांद्यावर थोपाटले. बापू, चहा घ्या, थंड होतोय. हवेत जरा गारवा आहे. मी सगळं सांगतो तुम्हाला. आधी जरा चहा तरी घ्या. त्याच्या उत्तराने मी भानावर आलो. मनगटातील घड्याळाकडे बघितले. 2:30 वाजून गेले होते. इतक्या रात्री मी कधीच चहा प्यायलो नव्हतो. ती रात्र मात्र अपवाद होती. बाहेर येऊन तोंडावर पाण्याचे 2 सपकारे मारले. आत वॉश बेसिन असूनही मी तोंड धुण्यास बाहेर आलो नव्हतो.
खरे तर पुन्हा एकदा बाहेर कुठे BMW दिसते का हे पाहण्यासाठी मी बाहेर आले होतो. साहेबराव माझे बारकाईने निरीक्षण करत आहे हे लक्षात येताच मी आत वळलो. रुमालाने तोंड पुसून होताच चहाचा कप ओठाला लावला. झोप तर आधीच पळाली होती. डोक्यात प्रश्नांचे अन विचारांचे काहूर माजले होते. त्याला ह्या चहाने थोडीशी चालना मिळाली. आता चहा पिऊन झाल्यावर साहेबराव काय सांगतो हे ऐकण्यास मी पुरता अधीर होऊन गेलो होतो. माझा चहा पिऊन होताच साहेबरावाने बडीशेप पुढे केली. त्याला मी हातानेच अडवले. त्या सरशी पुन्हा एकदा बळेने घसा खाकरत तो बोलता झाला. मी काय सांगतो ते ध्यान देऊन ऐका बापू. त्याने अशी सुरुवात करताच मी अगदी कान टवकारून बसलो. कदाचित तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्ही गावात नसल्यामुळे तुमच्या कानावर आले नसेल. 10 दिवसापूर्वी आपल्या आत्मशांती ढाब्यापाशी एक अपघात झाला. माझ्या अंगावर आत्ता शहारे आले होते. साहेबराव पुढे सांगत होता. त्या दिवशी रात्री बहुधा 11:30-12ची वेळ असावी. आपल्या हायवेला एक बारचाकी ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडला होता. त्यांनी हायवे पोलिसांना क्रेनसाठी कळवले होते. पण क्रेन येण्यास काही अवधी तर लागतोच ना. मी यंत्रवत मान डोलावली. तर क्रेन येण्यापूर्वी चाकाखाली ठेवण्यासाठी रस्त्याच्या कड्याला असणारे दगड गोळा करण्यासाठी झाडाचे फाटे तोडून ट्रकच्या कडेने ठेवण्यासाठी ड्रायव्हर क्लीनर ट्रकमधून उतरून थेट रस्त्याच्या कडेला गेले. त्यानंतर काही क्षणातच रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या माल ट्रकचा अंदाज न आल्यामुळे पांढऱ्या रंगाची एक आलिशान स्कोडा गाडी त्या ट्रकला येऊन धडकली. टक्कर इतकी जोरात होती की स्कोडा गाडी ट्रकच्या चेसीखाली जाऊन अडकली. साहेबरावाच्या या वाक्याने माझ्या काळजाचे ठोके चुकले. कारमध्ये पुढच्या सीटवर सोलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारे मोहिते दाम्पत्य जागीच ठार झाले. त्या दिवशी मी सासूरवाडीला गेलो होतो. वस्ताद पण सुट्टीवर होता. शिवाय पावसाळी दिवस असल्याने हॉटेल बंदच ठेवले होते. त्यामुळे मी काही त्या लोकांना बघू शकलो नाही. मात्र नंतर कळाले की मोहिते कुटुंब 2 कारमधून मुंबईच्या दिशेने चालले होते. मुलांना फार भूक लागलेली असल्याने ते टोल प्लाझापाशी आले. नेमके त्या रात्री हॉटेल बंद असल्याने त्यांनी पुढे जाण्याऐवजी एक गाडी टोलजवळ साईडला उभी केली. मुले त्याच गाडीत त्यांच्या भावाच्या गाडीत बसवली अन ते दोघे मुलांना पार्सल आणण्यासाठी काही अंतरावरील आत्मशांती ढाब्याकडे वळले. पार्सल घेऊन वेगाने पुढे येताना त्यांना रस्त्यातील ट्रकचा अंदाज आला नाही. ते त्या ट्रकवर जाऊन आदळले. त्या जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. कारमधील हवेचे फुगे का काय म्हणतात ते देखील उघडले नव्हते. गाडी इतक्या जोरात आदळली की हवेचा दाब बसून पुढची दोन्ही दारे तुकडे होऊन उडाली होती. साहेबराव वर्णन करून सांगत होता आणि मी मेंदू गोठल्यागत ऐकत बसलो होतो. काही वेळापूर्वी आपण ज्यांच्याशी बोललो, ज्यांना पाहिले, ज्यांच्याकडून एक डब्बा घेतला ती खरी माणसे नव्हती. आपण जिथे थांबलो होतो ती गाडी देखील खरी नव्हती. तो सगळा एक आभास होता. ह्या विचाराने माझ्या अंगावर थरारून काटा आला. त्या दिवसापासून रोज रात्री एक का होईना मोटरसायकलवाला इथं आपल्या हॉटेलवर येतो आणि गाडीतल्या जोडप्याने न दिलेले टिफिन देण्याचा प्रयत्न करतो. इथल्या त्या नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न करतो. मग सत्य ऐकताच चक्रावून जातो. मला तर कळेनासे झाले की असे किती दिवस चालणार. पितेने कोणी मरून जाऊ नये म्हणजे मिळवलं. साहेबराव बोलतच होता. मग पुढे काय झाले? त्याची बोलण्याची तार अर्ध्यातच तोडून मी त्याला विचारले. मग काय होणार? त्यांच्या अपघातानंतर काही क्षणात ट्रकच्या ड्रायव्हरने पोलिसांना कळवले. क्रेन सोबत घेऊन पोलीस तिथे आले. त्यांच्या खिशातील मोबाईलवरून फोनद्वारे टोल प्लाझाजवळ थांबलेल्या त्यांच्या भावाशी संपर्क झाला. पंचनामा झाल्यावर दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टमसह सर्व सोपस्कार पार पडले. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी पार पडला. इथवरची माहिती माझ्याकडे आहे. आता जास्त विचार न करता बापू सरळ घरी जावा. गाडी सावकाश चालवा की कुणाला सोबत देऊ असं साहेबरावांनी विचारताच माझी विचारांची तंद्री भंगली. सोबत कुणी नको, एकट्यानेच व्यवस्थित जातो असे सांगून मी काही वेळ तिथेच रेंगाळून तिथून काढता पाय घेतला. काही वेळात घरी पोचलो. अंथरुणावर अंग टाकले खरे, पण चित्त स्थिर नव्हते. डोळ्यापुढून ते जोडपे जात नव्हते. त्या जोडप्याचा आवाज कातरल्यासारखा का वाटत होता? त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आल्यासारखे का वाटत असावे? हे सर्व आता लक्षात आले. पण राहून राहून एकच प्रश्न मनात येत होता की त्यांना भेटणाऱ्या व्यक्तीस अडवून ते टिफिन का देत असावेत? त्यांना काही सांगायचे किंवा सुचवायचे असेल का? हा प्रश्न काळजात घर करून राहिला. सकाळी उठल्यावर घरातील सर्व लोकांना हा प्रसंग सांगितला तर भुताटकी झाली वा भानामती झाले असेल, काहीतरी थोतांड सुरू होईल या हेतूने मी गप्प बसणे पसंत केले.
सकाळची कामे आटोपून काही त्रोटक भेटीगाठी घेऊन रात्री माझ्यासोबत ज्या ठिकाणी ती घटना घडली होती तिकडे कूच केले. काही वेळातच तिथे पोहोचलो. शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या टमटम रिक्षा, मालवाहतुकीची वाहने आणि एस.टी. बसेस, सिटी बसेसची बऱ्यापैकी वर्दळ होती. थोडीशी थंड हवा अंगाला झोंबत होती. वाटेने भेटणाऱ्या परिचितांचा रामराम स्वीकारत त्या ठिकाणी पोहोचलो. रस्त्याच्या कडेला गाडी लावताच मी हादरलो, कारण रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या बाजूला शेतात नेऊन टाकलेली अपघातग्रस्त कारकडे माझे लक्ष गेलेच नव्हते. ती गाडी अद्याप तिथेच चक्काचूर झालेल्या अवस्थेत होती. मी कुतूहल म्हणून गाडीजवळ गेलो. कारच्या बोनेटचा सर्वनाश झाला होता. पुढचे सीट पूर्णतः चिमटून गेले होते. काचांचा चुरा आत पडून होता. मागचे दरवाजे दबून गेलेल्या अवस्थेत होते. पुढच्या दाराचे तुकडे तिथेच गोळा करून टाकण्यात आले होते. पुढच्या सीटच्या सांधीत निळसर बांगड्यांचे काही बारीक तुकडे पडून होते. ज्याचा माझे मन शोध घेत होते अशी एक वस्तू तिथेच आसपास असायला हवी होती, असे मला राहून राहून वाटत होते. अपघात झाला त्या क्षणी त्या दोघांच्या मनात काय विचार आले असतील, त्यांचा जीव जाताना त्यांना काय वाटले असेल, त्या दिवशी जर साहेबरावचे हॉटेल बंद नसते तर, असे जर-तरचे अनेक प्रश्न मनात चमकून गेले आणि एका दूरवरून चकाकणाऱ्या एका वस्तूकडे बघून मी थक्क झालो. दुरून चकाकणारी ती वस्तू म्हणजे काल रात्री माझ्या हाती दिलेल्या टिफिनची कार्बन कॉपी होती. म्हटलं असतं तरी चाललं असतं. मी जवळ जाऊन पाहिलं तर तो काल रात्री माझ्या हाती दिलेल्या नक्षीदार टिफिनसारखाच 2 ताळी चपटा डबा होता. डबा उघडून पाहिला तर उग्र आंबूस वासाचा भपकारा नाकात घुसला. डब्यातील अन्न कुजून गेले होते. विटल्यामुळे त्याची दुर्गंधी बाहेर पडली. अपघात घडला त्या क्षणी बहुधा हा डबा त्या अभागी स्त्रीच्या हाती असावा, कारण अपघात होताच अजस्त्र वायुदाबामुळे तिच्या बाजूचे दार तुकडे होऊन उडून पडले होते. तिला जोराचा धक्का बसला असावा आणि निमिषार्धात तिच्या हातातला डब्बा उडून गेला असावा. लांबून फेकला गेला असल्याने तो कलंडून शेतात, माळावर, झुडपात पडला होता. त्यामुळे त्याच्याकडे कुणाचे लक्ष गेले नसणार. आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले होते. दुपारी तालुका पोलीस स्टेशनमध्ये फोन करून मृत मोहित्यांच्या भावाचा मोबाईल नंबर घेतला. त्यांना संपर्क साधला. ते बोलण्याच्या अवस्थेत नव्हते, पण त्यांना महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगून मागील 10 दिवसापासून हायवेवर घडणाऱ्या घटनेबाबत थोडक्यात माहिती दिली. माझा अनुभवही सांगितला. ते ऐकून त्यांना अश्रू अनावर झाले. ते लहान मुलासारखे रडू लागले. मी त्यांना विनवणी केली की त्या सर्वांनी जमल्यास दुसऱ्याच दिवशी अपघातस्थळी यावे. आईबापाविना पोरकी झालेली ती मुलेही सोबत आणावीत, असं त्यांना कळवळून सांगितलं. माझ्या सांगण्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी दुसऱ्याच दिवशी येण्याचे कबूल केले. जवळ आल्यावर मला फोन करा असे सांगून मी त्यांना माझा मोबाईल नंबर दिला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी भर दुपारी त्यांचा मला फोन आला. मी त्यांना इकडे तिकडे न बोलवता थेट त्या अपघात घडलेल्या ठिकाणी बोलवले. आधी त्यांनी मुलांसाठी आडेवेडे घेतले, पण मी खूप मिन्नतवाऱ्या केल्यावर मुलांसह तिथे यायला ते राजी झाले. काळ्या BMW मधून ते त्या ठिकाणी दाखल झाले. रस्त्याच्या एकदम कडेला ते गाडीतून खाली उतरताच मी पुढे होऊन त्यांना नमस्कार करून माझी ओळख करून दिली. ते दोघे पती-पत्नी उतरल्या चेहऱ्याने सैरभैर नजरेने इकडे तिकडे पाहत होते. मुले मात्र गाडीतच बसून होती. बहुतेक कारच्या दरवाजाला असणाऱ्या फिक्कट काळसर काचा आडून ते अपघातग्रस्त कारकडे पाहत असावेत. मोहिते दाम्पत्याने आपल्या लहान भावाच्या चक्काचूर झालेल्या कारकडे पाहिले आणि त्यांचे डोळे वाहू लागले. ते सावकाशपणे यंत्रवत चालत कारजवळ गेले. कारच्या भग्न अवशेषावरून हात फिरवताना जणू त्यांना आपल्या लहान भावाच्या पाठीवरून हात फिरवत असल्यासारखे वाटत होते. मोहिते वहिनींनी मात्र आपल्या भावनांचा बांध खुला केला होता. कार जवळ येताच त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. काही मिनिटात वातावरण गंभीर झालं होतं. नकळत माझेही डोळे पाणवले. शेवटी काही वेळ तसाच निशब्द गेला. मी मोहित्यांच्या जवळ गेलो. जणू काही खूप जुनी ओळख असावी अशा पद्धतीने त्यांच्या पाठीवर हलकेच थोपटले. तोवर त्यांनी स्वतःला सावरले. त्यांची पत्नी देखील शांत झाली होती. मी बाईकच्या हँडलला लावलेली पिशवी काढून आणली. आदल्या दिवशी सापडलेला तो टिफिनचा नक्षीदार डबा मी घरी नेऊन लख्ख धुवून पुसून त्या पिशवीत ठेवला होता. तो डबा काढून त्यांच्या हाती देताच त्यांनी मला मिठी मारली. माझ्या खांद्यावर डोके टेकवून ते मोठमोठ्याने रडू लागले. त्यांचा आवाज ऐकून गाडीत बसलेली मुले कावरीबावरी होऊन बाहेर आली. आपल्या काकांच्या हातातील टिफिनकडे त्यांचे लक्ष जाताच आईबाबांचा त्यांनी आर्त आक्रोश सुरू केला. मोहिते वहिनी त्या मुलांच्या जवळ गेल्या. ती मुले त्यांना अलगद बिलगली.
आणि सगळे कुटुंब शोककल्लोळात बुडून गेले. काही वेळांनी सगळे सावरले. मुलांच्या मनातील मळभ रिते झाले होते. आता त्या सगळ्यांना घेऊन घरी गेलो. छोटासा पाहुणचार आटपून पुन्हा भेटण्याच्या शर्तीवरती मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जाताना मुलांनी बापू काका बाय बाय असे म्हणत हलवलेले ते चिमुकले हात डोळ्याच्या पाऱ्यात रुतून बसले. ते गेले त्या दिशेने मी ओलत्या डोळ्यांनी पाहत राहिलो. त्या दिवसानंतर ते अपघातग्रस्त दाम्पत्य कुणालाही दिसले नाही. कदाचित त्यांना तो टिफिन मुलांच्या हाती पोहोच करून आईबाबांनी आपला अखेरचा शब्द पाळल्याचे जाणवून द्यायचे असेल व याच जागेवर सर्वांची एक भेट घ्यावी अन मग इथून कायमचे प्रस्थान करावे असे काहीतरी त्या जोडप्याच्या मनात असावे. गावाकडे येताना मी चुकून कधी तिथे थांबलो तर माझ्या काळजातून काही सुस्कारे आपोआप बाहेर पडतात आणि समाधानाची स्मितरेषा चेहऱ्यावर तरळते.